रामरसायनातील 6वं रसायन आणि अंतिम रसायन आहे सेतुबंध आहे. खरं तर अनंत गुण निधान रामचंद्र प्रभू आहेत. अनंत गुण आहे, त्या गुणांचं वर्णन होऊ शकत नाही. प्रातिनिधिक रूपाने याचं वर्णन आपण केलं आहे. या रसायनातील अंतिम आणि शेवटचं रसायन आहे सेतुबंध आहे. काय याचा अर्थ? रामचंद्र प्रभूंनी आपल्या चरित्राच्या माध्यमातून माणसं एकत्र केले. सेतुबंध म्हणजे फक्त सेतू समुद्रावर बनवला नाही, तर माणसांमध्ये प्रेमाची पूल तयार केले. खरं तर संपूर्ण भारत अखंड ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर 2 अवतारांनी केला. श्रीकृष्ण भगवंत अवतरित झाले, जन्माला आले उत्तरेमध्ये अर्थात मथुरेमध्ये, आणि आपली नगरी केली पश्चिमेमध्ये अर्थात द्वारकेमध्ये, आणि जाऊन राहिले ते पूर्वेमध्ये. रामचंद्र प्रभू जन्माला आले उत्तरेमध्ये आणि रावणाचा वध करण्यासाठी निघाले दक्षिणेकडे. म्हणून रामचंद्र प्रभूने दक्षिण उत्तर जोडला आणि श्रीकृष्ण भगवंताने पूर्व पश्चिम जोडला आणि संपूर्ण भारत देश अखंड झाला. या संपूर्ण भारत देशाची अखंडता जर काय असेल तर ते कुठले कायद्याची पुस्तकं नाही, त्यांनी तर माणसांना खंड खंड केलेत. ज्या रामाची पूजा महाराष्ट्रामध्ये होते त्याच रामाची पूजा जम्मू काश्मीरमध्ये होते. ज्या श्रीकृष्ण भगवंताची उपासना उत्तर प्रदेशमध्ये होते त्या श्रीकृष्णाची पूजा दक्षिणेमध्ये होते. या भारत देशामध्ये सगळी विभिन्नता असून सुद्धा एक अभिन्नता आहे, आणि तो म्हणजे धर्म. आणि तो धर्म अखंड ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझ्या श्रीरामांनी आणि श्रीकृष्णांनी केलं. रामचंद्र प्रभू निघाले रावणाचा वध करण्यासाठी. तो रावणाचा वध करण्यासाठी निघाले नाहीत. खरं तर संकल्प मात्राने त्या रावणाला मारता आला असता, परंतु या 14 वर्षामध्ये रामराज्याची निर्मिती करायची होते. रामराज्यासाठी ज्या मनांची गरज आहे ती मन तयार करायची होते. रामचंद्र प्रभू निघालेत, हे माणसं जोडायला निघालेत. केवटाला आपल्या हृदयाशी लावलं. रामचंद्र प्रभू पुढे जाऊन केवळ माणसांचा विचार करत नाही, तर जटायूला आपल्या हृदयाशी लावतात, वानरांना आपल्या हृदयाशी लावतात, आणि लहानपणापासून तर अगदी म्हातारी होईपर्यंत रामचंद्र प्रभूंची वाट बघणारी ती शबरी माता, त्या शबरी मातेलाही दर्शन देतात आणि आपल्या मांडीवर तिचं डोकं घेऊन रामचंद्र प्रभूंना पाहत पाहत ती शबरी माता प्राण सोडते. मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी या सगळ्यांना जोडणारा श्रीराम नव्हे, जे राक्षस आहे त्या राक्षसांनाही जोडणारा श्रीराम, सगळ्यांना एकत्र ठेवणारे श्रीराम. पुन्हा आमच्या भारताची अखंडता प्रभुता जर काय असेल तर ते श्रीरामचंद्र प्रभू आहे. असे हे 6 रसायन संयमे शीले च धैर्य व्रतांते विवेकिनः अन्वेषणे तु शांती सेतुबंधे षडेते रसायनः. असे ही रसायन आमच्या जीवनामध्ये जर आले तर आमचं वैयक्तिक जीवन, कुटुंब, समाज आणि सर्व विश्व हे आनंदमय बनेल. सर्व विश्व हे सुखाने भरून जाईल. हे राम रसायन आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे. खरं तर या रामनवमीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया की भौतिक दृष्टिकोनातून ही रामनवमी थोडीशी कमी वैभवामध्ये साजरी करता आली तरी चालेल. कारण बऱ्याच वेळी साजरी करायची रामनवमी आणि वृत्ती ठेवायची रावणाची असं होऊन जमणार नाही. म्हणून बाह्य रामनवमी थोडी कमी वैभवामध्ये जरी साजरी करता आली, खरी तर ती खूप मोठ्या वैभवामध्ये साजरी करायला पाहिजे, परंतु परिस्थितीमुळं काही व्यवस्थेमुळे ती थोडीशी कमी वैभवामध्ये साजरी करता आली तरी चालेल. परंतु हे राम रसायन आमच्या जीवनामध्ये आणून प्रत्येक क्षणाला या रसायनाच्या दृष्टिकोनातून आम्ही जर जगायला लागलो तर रामनवमी फक्त वार्षिक नाही तर ती प्रत्येक क्षणाला साजरी होईल. अशी ही रामनवमी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रगट व्हावे आणि हे राम रसायन आपल्या सगळ्यांना सेवन करायला मिळावं अशी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करूया. जय सियाराम. रामकृष्ण हरी. धन्यवाद.